आपण खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये आपल्या नावाला साजेशी खेळी क्लास दाखवलाय. षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे. सुपर अतिशय देखणी कामगिरी झाली आहे. वेल प्लेड आणि पुढील मास साठी आम्ही देतो तुम्हाला नक्कीच खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दे दादा. वेल प्लेड अजित बळे. आपण खऱ्या अर्थानं आज क्लास दाखवलाय आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मोठी नावं येतात ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं या मोठ्या नावांच्या मागे एक वेगळं वलय दडलेलं असतंय आणि ते खऱ्या अर्थानं अजित बळेंनी दाखवून दिलंय का खऱ्या अर्थानं माझ्या नावाची चर्चा. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. मॅचला होतो प्रारंभ. गोलंदाजी मार करतो सागर बाडकर. स्ट्रायकरला फलंदाज आहेत. कोण आहे स्ट्राईकला? तुषार. स्ट्रायकरला तुषार. पहिलाच फटका मिसंडिंग झाला. क्षेत्ररक्षक जातात हो आणि इथे मात्र विकेट आहे. तुषार बॅक टू द पवेलियन. टीम बोरगाव आपण या कर्णधाराला पाठवा मंचावरती. बोरगाव 11 चौगन्नेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव ब आपला सन्मान चिन्ह घेऊन जा. या सीट आपण देतोय त्यांना. इथे मात्र आपण आलात या स्पर्धेचे घटक झालात त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. चला पुढचे बॅट्समन तयार ठेवा. आनंदा प्रत्येक टीमला सांगावं लागतं मित्रांनो. नेक्स्ट 2 बॅट्समन तयार पाहिजेत. दादा चहा घ्या रे तुमचे चहा थंड होईल बघा. नाही तू किरण डबल पिझ्झा मग येते. कोण आला होता? आनंद ना? पहिल्या चेंडूवरती विकेट आले. ओ सुपर आहे यार. इथे मात्र चकमा दिला पहा. खरं पाहिलं गेलं तर आणखी दुसऱ्याला देतोय की काय ही शक्यता निर्माण झाली होती. ही आउटफील्ड आहे ना मित्रांनो थोडीशी नक्कीच चकमा देणारी आहे. संदीप वाडकर लिजेंड खेळाडू. खऱ्या अर्थानं त्यांनी आपण पाहिलं ना नेहरूचं मैदान. ओ इथे मात्र सुरेख चेंडू आहे. सागर वाडकर हे नाव एक मोठं नाव आहे मित्रांनो. आम्ही सागर यांना कित्येक वर्षापासून पाहतोय परंतु अगं बॅटर म्हणून त्याने ज्यावेळेस आपण पाहिलं ना BPL झाली होती बोरगाव प्रीमियर लीग नेरूळला झाली होती त्यांच्या खऱ्या अर्थानं लीग मध्ये सागर यांनी काय अफलातून खेळ केला होता आणि आपल्या संघाला मात्र खऱ्या अर्थानं त्या लीगचा विजेता ठरवलं होतं. एखादी स्पर्धा करायची तर त्यामध्ये अग्रही नाव असणारं अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व सागर बाडकर असतात. विशाल असतील. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेश. गाळ घेतलं जात आहे पंचांकडून. इथे मात्र आता खऱ्या अर्थानं 51 धाबा मारायचा प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. परंतु तुम्ही अशा प्रकारचे लेट कट खेळणार पॉवर प्ले मध्ये तर इथे खऱ्या अर्थानं जास्त धाबा करणं मुश्किल होणार आहे. दादा हे चहा पिले नाहीत कोण. या सुद्धा बाईट कॉल पण त्यांच्या माध्यमातून अभ्यंतर धाब्याचा इशारा येतोय. सागर बाडकर आता मात्र स्ट्राईक एंडचा विचार केला आपण. निलेश थोडस गती द्या विनंती राहील प्रत्येक संघ नायकाला. वा इथे तुम्ही कोणत्या पद्धतीचे फटके खेळताय. असा पाठलाग करून तुम्हाला काय मिळणार आहे. लागलीच बाद तर एकच धाव मिळणार डॉट बॉल. म्हणजे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 5 धाबा एक गळ्याच्या मोह बदलामध्ये टीम मोर्जीवाडा 11 ब स्वतःचं यजमानपद म्हटलं की प्रत्येकाला खेळायचं असतं. परंतु ज्यावेळेस मोठे मोठे असोसिएशन होते ना खऱ्या अर्थानं एकत्रित होते. आपण पाहिलं आमचं KSK असेल वाई असेल जावली असेल. जावली आता एकत्रीकरण झालंय तर एकच टीम खेळायची गावची. आयोजन स्वतःचं असलं तरी एकच खेळायचो आपण. परंतु आज काय घडलं तर मोर्जीवाडा संघाने आपल्या 2 टीम उतरवल्यात. त्यामध्ये खेळाडूंना खेळायला मिळतच परंतु काही गोष्टी फायनान्शियली नुकसान होत असतं आपलं. आता मात्र संदीप वाडकर लिजेंड खेळाडू
खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ती BPL पाहिली ना, त्यामध्ये सुद्धा संदीप वाडकर यांनी आपली छाप सोडली होती. तिथे अतिशय चांगलं खऱ्या अर्थानं प्रदर्शन संदीप वाडकर यांच्याकडून झालं होतं. आता मात्र फील्ड प्ले सजवली जाते. थोडंसं नक्कीच पहा, मी कुठेही शॉर्ट पिच गोलंदाजी करणार नाही याचे हे संकेत आहेत. कारण जिथे तुम्ही स्क्वेअर लेग काढता ना, डीप मिड विकेट काढता, तिथे खऱ्या अर्थानं या गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं आपला गोलंदाजीवरती विश्वास असतो. मी कुठेही थोडीशी शॉर्ट पिच पुलला गोलंदाजी करणार नाही. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, सागर जाताय, चेंडू खाली, परंतु थोडासा शॉर्ट पडले मी म्हणेन, जायला पाहिजे होते. खऱ्या अर्थानं थोडासा लेट स्टार्ट झाले म्हणेन, कारण चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. 2 धाबा त्या चेंडूवरती मात्र फलंदाज आपण पाहिलं तर आनंदा यांच्या बॅट मधून आल्यात. 2 धाबा, उंच पुढे फलंदाज आहेत, मोठे फटके खेळावे लागतील. इथे मात्र पाठलाग केला, परंतु पंचांनी आपल्या बाहू उंचावल्यात. यस, इला बाईट कॉल येतोय. तो वेस्टर्नच्या मागे मात्र आपण पाहिलं संतोष वाडकर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी केली म्हणून एस्टा धाव दिली नाहीये. चर्चा तर होणारच आहे. इथे काय घडलंय, पॉपिंग क्रीज सोडलं होतं, परंतु इथे खऱ्या अर्थानं काय घडलं तर विकेट आहे. हो यस, इथे मात्र ST इथे बेल्स पडली आहे, विकेट आली आहे. यस, इथे मात्र इथे मात्र किरण पंसे खऱ्या अर्थानं आमच्या कालच्या दिवसामध्ये ज्यांनी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडली स्कोरर म्हणून, आता पुन्हा एकदा आजच्या दिवसासाठी आपली हजेरी लावली आहे. खूप खूप हार्दिक स्वागत करू आपण त्यांचं. आणि मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आलेत. कोण आलाय? स्वयं संदीपजी वाडकर पुन्हा एकदा निघतील. सूर्य चेंडू होता सटीक, अगदी यस्टनचा भेद घेणारा होता. विकेटची संधी निर्माण पुन्हा होऊ शकते नाही. एकच धाव घेतली आहे. एका धावेने धावफलकाचा विचार केला तर 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय, टीम नांदगेने विपक्ष टीम धावली. पहिल्या सत्रानंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. विकेट डायरेक्ट हिट ची संधी, परंतु नाही. मित्रांनो, असे केले पाहिजे. जेव्हा बॅकअप असतोय ना, तर नक्की ह्या संधी तुम्ही घ्यायला पाहिजेत. कारण जर आपण विचार केला तर या प्रॅक्टिस मधूनच अनुभव येत असतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपला संघ चांगल्या स्थितीमधून जात असतो ना, त्यावेळी नक्कीच काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. एकही चेंडू हाफ ट्रॅकर आला नाहीये. ही खऱ्या अर्थानं स्वतःवरती असलेला विश्वास तो संदीप वाडकर यांनी दाखवला होता की नाही, मी स्क्वेअर लेग काढेन, मी मिड विकेट काढेन, कारण माझी गोलंदाजी ओव्हर द पिच असेल, मी ऑफ साईडच्या दिशेने गोलंदाजी करेन. हा एक आत्मविश्वास लागतो आणि ती गोलंदाजी संदीप वाडकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सूर्य का याचा कबर रिझनला तिथे सागर काही गडबड करायची आवश्यकता आहे का, तर नाही आहे. सहजरित्या फक्त एकच धाव जाणार आहे, कारण चेंडू जोरात गतिमान येतोय तुमच्याकडे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती आपण लेखाजोखा जर पाहिला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. रन बॉल मॅच आहे. न्यू गोलंदाज प्रवीण पोळ गोलंदाजी मार्क वरती आहेत. नेक्स्ट मॅच मित्रांनो, टीम नांदगेने 11 विपक्ष टीम धावली 11. आपल्यासाठी सेकंड कॉल असेल. आपण टॉस का बॉस या ठिकाणी या पहिल्या सत्रानंतर हजर राहायचं. लक्षात ठेवा मित्रांनो, आज प्रत्येकाने वेळेचं भान ठेवा, वेळेवरती प्रत्येकाने हजर राहा अशी विनंती असेल आपल्याला. प्रवीण पोळ विक्की अशोक वाडकर यांच्याकडून जर स्वयंनी षटकार खेचला तर एका षटकाराला 500 आले मित्रा. स्वयं खऱ्या अर्थानं नक्कीच एक पर्वणी आहे. आज मेजवानी आहे, संडे आहे आणि संडे साजरा करायचा असेल तर एक षटकार यायला पाहिजे. एज लागली आहे, लॉंग स्टॉपला चेंडू जाईल एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 धाबा धावफलकावरती आहेत.
लॉब केलाय, चांगला फटका, अप्पर कट आहे, सुपर कट आहे, परंतु धावा किती देऊन जातोय तो खूप महत्वाचा आहे. 1 धाव 2 धाव कंप्लीट झाल्या, 2 धावा फलकावरती जोडल्या जातील, वाढवाव्या लागतील. जर तुम्हाला विचार करायचा झाला तर समोर सागर सारखा एक चांगला खंदा फलंदाज आहे, तुम्हाला तिथे थोडासा नक्कीच धावसंख्या वाढवावी लागेल. दिशा भरकटली आहे का? हो, यस पंच आमच्याकडे बळले जातील. इथे बाईट कॉल येतोय. श्रीराम चषक 2025, श्रीराम जय जय राम. खऱ्या अर्थानं बागपूटला जाऊन खेळायचं काय फाड आहे, काय समजत नाहीये. कारण तुम्हाला तिथे डीच जाणार आहे आणि त्याच गती, कारण तुम्ही जर अजित बडेंची बॅटिंग पहा मित्रांनो, वारंवार पहा, जे हाफ ट्रॅकर गोलंदाजी होत होती ना, शॉर्ट पीच, त्याला पंच कसे केले होते, त्याची ताकद कशी वापरली होती पहा. कुठेही ऑफच्या दिशेने तुम्हाला जास्त धावा मिळणार नाही. त्यासाठी अजित बडेंनी ते चेंडू ऑफचे ऑन साईडला फिरवले होते, त्यावरती मोठे पुलचे फटके आले होते मित्रांनो. काहीतरी खऱ्या अर्थानं प्रत्येकाने शिकणं गरजेचं असतं. मी सातत्यानं सांगत असतो की क्रिकेट आहे ना, खरं पाहिलं गेलं तर क्रिकेटचा देवाने 24व्या वर्षी क्रिकेट सोडलं तेव्हाही काहीतरी मला शिकायचंय, ही सद्भावना घेऊन खेळले. चिखलगाव भोर सगळीकडचे आहेत. भोर आहे, वाई आहे, जावली आहे, महाबळेश्वर आहे, सगळे तालुके आहेत. चालेल. चालेल, षटक संपलं. येस, 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 18 झाली आहे. चला चला, थोडीशी गती द्या. रन बॉल. खऱ्या अर्थानं 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. तुषार घोळे, आपण थोडस मंचावरती यायचं आहे. तुषार घोळेंना विनंती असेल, आपण मंचावरती यायचं आहे. त्या दरम्यान खऱ्या अर्थानं आपला सातारा ग्रामीण क्रिकेट अर्थातच कास विभाग पठारामधून एक आवाज दुमदुमणारा खऱ्या अर्थानं प्रदीप साळुंके, खऱ्या अर्थानं आमचे सहकारी समालोचक यांचं सकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक 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 आपण स्वागत करूया. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रदीपजी आपल्याशी जोडले जातीलच. तर मॅच का उशीर होतोय, प्लीज थोडंसं स्पीडअप घ्या. आयोजन कमिटी आपण थोडस लक्ष द्या. कारण मित्रांनो, मी सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की आता वाचवलेला एक मिनिट तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये कामी येत असतो. गोलंदाजी मार्कवरतून अरियल आपल्याला पाहायला मिळतील. टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव या संघाच्या माध्यमातून कुठेतरी वेगळी दाटणी आहे, वेगळी ऍक्शन आहे. यास वाईट +1 2 धाबा इथे मात्र धावफलकावरती जोडल्या जातील. आर्यन खऱ्या अर्थानं कुठेतरी रनअप आपला स्टार्ट चुकतोय का हे पाहावं लागेल आणि ते सागरला पाहावं लागेल. कारण खेळाडू तयार करायचे आहेत ना, तर लिडरशिपने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता खऱ्या हो इथे काय घडलंय तर नो बॉल. सागरच्या तोंडावरती हात आलेले पाहतोय आपण. नो प्लस 1 अशा 2 धाबा. बिमर झालाय तुमचा, एक बिमर झालाय पंचांच्या माध्यमातून. वॉर्निंग आली तुम्हाला. खरं पाहिलं ना तर आपण सातत्यानं आता या असोसिएशनचा विचार केला तर यामध्ये टीमांची खऱ्या अर्थानं संख्या वाढली आहे. फ्री हिट आहेच नो डाऊट, परंतु आता मात्र तुम्हाला चेंडू लँड करावेच लागतील, अन्यथा तुमचं प्लेन क्रॅश होणार आहे. लक्षात ठेवा. या सुरेख आहे, या चेंडूची गरज आहे.
आणि पहा नक्कीच सागर टाळी वाजवतायत. वेल प्लेड. यस, तुम्हाला अशीच टाकायची आहे, हीच लाईन टाकायची आहे. परंतु फलंदाजी करत असणारा फलंदाज आपण स्ट्राईक यांना पाहिलं. स्वयं मित्रा, एका षटकारासाठी 500 रुपये आले तुझ्यासाठी प्राइज. मारायचा, संध्याकाळच्या पार्टीची सोय करायची आहे. खूप शॉट आहे इथे. फटका तुम्हाला एकच धाव देणार आहे, एकच देणार आहे, एकच आणि एकच. एका धाबेनी समीकरण जास्त बदलणार नाहीये टीम मोर्जीवाडा टीमचं. इथे तुम्हाला षटकार आणि चौकाराच्या दिशेने वाटचाल करावी लागेल, त्या दिशेने फटके खेळावे लागतील. मी अजित बडेंचं उदाहरण दिलं, कारण काय होतं तर त्यांनी प्रत्येक हाफ ट्रॅकर हाफ फ्रंटला घेतलाय. ओएस इथे लॉप केलाय. ओ, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सागर बाडकर. इथे मात्र फक्त एक आणि एकच धाव असेल. स्वयंला खऱ्या अर्थानं आज पार्टी करायची नाही असं वाटतंय, कारण पार्टीची सोय होत असताना तिथे मात्र यास इथे खोकून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत का तिथे? लॉंग ऑन आणि सी कॉर्नरच्या मधील जो गॅप आहे तो भेदला गेलाय. चेंडू गेलाय वन बाउन्सी मारेच्या बाहेर. 4 धाबा. एवढ्या धाबा, एवढ्या समाधानकारक स्थितीकडे जायचंय. शेवटचे काही चेंडू शेष आहेत. या चेंडू मध्ये थोडीशी एक समाधानकारक एक फाईट देऊ अशा धावसंख्या उभारणं गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर 28 ऑन स्कोर बोर्ड. किती बॉल झाले? चला तुम्ही आता तुमचं प्लेन आहे ना तर ते क्रॅश झालंय. तुमचं प्लेन आता तुमच्या तंबू मध्ये पाठवा. नो प्लस आली बायची 1 म्हणजे 2 धाबा असतील आणि तुम्हाला गोलंदाजी बंद करावी लागेल. खऱ्या अर्थानं सागर यांना आता आणखीन दुसरा गोलंदाज शोधावा लागेल. आता पार्कच्या हाती चेंडू सोपवलाय. किती बॉल बाकी आहे? 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. शोकांतिका असते मित्रांनो, ज्यावेळेस चौथा गोलंदाज आपला फ्लॉप ठरतो ना त्यावेळेस 5वा ऑप्शन नसतो जास्त करून, कारण एकदा 11 ग्रामीण क्रिकेट पाहिलं ना आपण तर खरं मोस्टली 4 गोलंदाज मिळणं सुद्धा खूप मोठं अवघड गोष्ट असते. कारण आपण जर पाहिलं एमसीए पॅनल इथे मात्र पहिला मोठा फटका येईल का नाही, नो बॉल आहे त्यामुळे तुमचा झेल व्हॅलिड नसणार आहे, परंतु धावबाद व्हॅलिड आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 32. यस, 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आहे पार्थ. आणखीन एक लो फुल टॉस घ्यायला हवा होता. डायरेक्ट हिट नाही झाला. 1 धाव कंप्लीट झाली आणि इथे मात्र एन निवडला स्ट्रायकर आणि यास इथे मात्र विकेटचा पतन असेल. 1 धाव आली आहे म्हणजेच काय झालं 33 ऑन स्कोर बोर्ड. ते 33 धाबा झाल्या आणि 34 धाब्यांचं आव्हान असेल टीम खऱ्या अर्थानं भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव या संघाला. चला टॉस साठी या टीम नांदवणे टीम धावली. एकनाथ विठ्ठल वाडकर यांचं खऱ्या अर्थानं जयराम क्रीडा मंडळ मोर्शीवाडा यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं जयराम क्रीडा मंडळ बोरगाव मोर्जीवाडा जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडा या मंडळाचे माजी अध्यक्ष एकनाथ वाडकर साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करेन प्लीज आपण मंचावरती यायचं आणि चला टॉस साठी जाऊया. टीम नांदगणे विपक्ष टीम धावली. दोन्ही संघाचे संघ नायकाला विनंती करतो या आपण टॉस करूया. चला टॉस साठी मी पंकज दादा वाडकर यांना विनंती करतो प्लीज आपण टॉस साठी या. हे घ्या. चला टॉस टीम धावली. चला टीम नांदगणे टीम धावली. शेवटचा कॉल आहे आपल्याला. चला आणि त्या टॉस साठी पंकज दादा वाडकर यांना विनंती करतो. चला टीम धावली टीम नांदगणे
चला चला प्लीज आपण टॉस करा, मधला काळ आहे आपल्यासाठी. आणि टॉस साठी आपण प्रदीप सालुंके यांच्याकडे जाऊया टॉस का बॉल साठी. थँक्यू. हॅलो 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 येस, आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 आपल्याला भेटेल येईल. थोडा माईकचा आवाज द्या. नामकने विपक्ष धावली, दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. चला नामकने टीमचे कॅप्टन प्लीज या. नामकने टीमचे कोणी खेळाडू असेल प्लीज आपण या. टॉस आपण करणार आहोत. चला टीम नामकने धाबत या मित्रांनो. टॉस करून घ्या, टॉस करून घ्या. चला मान्यवर थांबतात यार टॉस का बॉल साठी. आणि मित्रांनो थोडंसं लक्ष द्या. यस, टॉस आपण करत आहोत. नामकने विपक्ष धावली, दोन टीमच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. हे टेल कॉल आहे. कॉल कोण करेल? येस, धावली टीमचे कॅप्टन आहेत. कॉल करतील. स्विंग द कॉइन. इट इज टेल आलाय. टॉस हरलाय. टॉस जिंकलाय मात्र टीम नांदोने टॉस जिंकलाय. मैदान आपण पाहत आहोत. दिवस क्रमांक 2 स्पर्धा खूप महत्वाची आहे. निर्णय काय असेल? बॉलिंग घेऊ, क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर आमंत्रित टीम केले. धावली संघाकडे आपण पाहिजे चांगली बॅटिंग चालली आहे. या सीझन मध्ये खूप चांगला खेळ यांचाही राहिला आहे. रोखण्यासाठी आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि अगोदर एकदा मॅच झालेली आहे आमच्यासोबत, तेव्हाही आम्ही दाखवलेलं आहे. तर बघूया. हॅलो, याबद्दल मॅच झाले. आज पलटवार करण्याचा प्रयत्न आहे. समोर आहेत धावली टीमचे कॅप्टन. टॉस हारलाय परंतु मॅच हरला नाहीये. मॅच लढायचे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेणार होता? आम्ही टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच घेणार होतो, कारण की आम्ही यापूर्वीच्या मॅचेस बघितलेल्या आहेत. सकाळचा स्कोर जरा जास्त होतो, त्यामुळे बॅटिंगच घेणार होतो. येस, टॉस जरी हारला असेल तरी मनासारखा निर्णय झालाय. टार्गेट किती धावांचे सेट कराल? आम्ही 40+ धावांचा प्रयत्न करू. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. श्रीराम चषक 2025 भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा सोहळा. या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी काय सांगाल? तसं म्हणायला गेलं तर मुरजवाडा या संघाचं पहिलंच वर्ष आहे, पण कार्यक्रमाचं नियोजन वगैरे सगळं खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. येस, थँक्यू सो मच. दोन्ही टीममध्ये खूप खूप शुभेच्छा. टॉस झालाय, टॉस जिंकली टीम नानगडाने प्रथम फील्डचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी गणेश सर जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू प्रदीपशी. इथे मात्र काय घडलं तर इथे विकेटचं पतन झालं. त्याचबरोबर आज सकाळच्या नाश्त्याची ज्यांच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्था लाभली ते खऱ्या अर्थानं गणेश मारुती वाडकर यांचं इथे खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत करतोय आम्ही. रिव्ह्यू सिस्टम नाहीये खऱ्या अर्थानं, लक्षात ठेवा मित्रांनो. ऑल फील्ड पंच आम्हाला जो निर्णय देतील यस इथे निर्णय होतोय. इज आउट. विकेटचं पतन आहे. संदीप वाडकर यांना परतावं लागेल, कारण आम्ही काल सकाळच्या पहिल्या मॅच पूर्वी सांगितलंय की खऱ्या अर्थानं इथे रिव्ह्यू सिस्टम आपण नाही ठेवली आहे. हा एखादा क्रिटिकल विषय पंचांकडे आला तरच त्या विषयाचा, पण तो ऑफिशियली नाही आहे. तर नेक्स्ट मॅच टीम नांदगणे विपक्ष टीम धावली. दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहा. संदीप वाडकर बॅक टू द पॅव्हिलियन आलेत. आपण जर पाहिलं 34 धाब्यांचं आव्हान आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जयराम क्रीडा मंडळाचे सदस्य ग्रामस्थ एकनाथ विठ्ठल वाडकर साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय. गणेश मारुती वाडकर यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था लाभली. आणखीन एका विकेटची संधी आणि गमावली आहे. इथे मात्र मित्रांनो आलेली सुवर्ण संधी होती, परंतु पहा गोलंदाज आपण जर पाहिलं तर आर्यन सेकंड करतोय. नाराज नाही झाला. अरे मित्रा, नाराज व्हायला पाहिजे. तुझ्या चेंडूवर सोपा झेल सोडलाय, परंतु नाही झाला. तो खिलावी होती आहे. यस, माझ्याकडे अजून एक क्षमता आहे विकेट काढायची, मी काढेन. परंतु काय घडलंय इथे मोठा ब्लास्ट आलाय. फलंदाज आहे कुणाल वाडकर यांच्या बॅट मधून येतोय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून एक धमाकेदार षटकार. 6 धाब्याने धावफलकाचा विचार केला.
तर 8 धाबा झाल्या धावफलकावरती. खरं पाहिलं गेलं ना तर 6 आज षटकारच कसा अस्तित्वात आला असेल त्याच्या मागेही मोठं समीकरण असू शकतं. एक देवाची कृपा असेल मित्रांनो. कारण खऱ्या अर्थानं जिथे ह्या महाराष्ट्राच्या भूमीला आपण जर पाहिलं ना एक शासन लाभलं, एक शासक लाभले, पहिले छत्रपती लाभले. तो दिवसच होता 6 तारखेचा, 6 जून 1674 सालीचा. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती 6 या धाब्याला जास्त महत्व आलं. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, स्वराज्याच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं 6 या आकड्याला खूप जास्त महत्व आहे मित्रांनो. म्हणून क्रिकेटमध्ये 6 धाब्याला खूप महत्व आहे. यस डॉट डिलिव्हरी आली आहे, टाळ्या वाजल्या जातात. इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती भाजल्या जातात. त्याचं कारण आहे स्वतः यजमान पद भूषवतात आणि ती टीम खेळती आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर कोण आहे स्ट्राईकला आता? कुणाल हाफ ट्रॅकर आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत का? नो मॅच एरियामध्ये चेंडू लँड होईल, तील होईल, आत ढकलला जातोय. तत्पूर्वी 2 धाबा, 3 घेणं गरजेचं होतं परंतु 2 धाबा आल्यात. आपण जर पाहिलं तर बॅट्समन आपण पाहिलं तर कुणाल आणि आर्यन आहे ना, प्रेम आणि कुणाल अशी जोडगोडी आहे. पहिलं षटक संपलंय. 11 धाबा धावफलकावरती आहेत. अजून जर विचार केला तर 23 धाब्यांची गरज, 18 चेंडूचा खेळ बाकी. समीकरण नबाने आपल्या समोर असेल. नेक्स्ट मॅच नांदगावने जिंकले. बिल्डिंग आहे त्यांची, बिल्डिंग याच्यावर ठेव. पेस पलट नाही ना, पेस इनिंग संपते ना. 11 धाबा धावफलकावरती, 18 चेंडू 23 धाब्यांचं समीकरण आहे. हे समीकरण खऱ्या अर्थानं टीम बोरगावच्या बाजूने झुकणार आहे. परंतु मित्रांनो आपण पाहिलं ना, कधी हलक्यात घ्यायचं नाही आहे, हलक्यात घ्यायचं नाही आहे. कारण आपण IPL सुद्धा पाहिली ना, कालची मॅच पाहिली असेल ना, तर खऱ्या अर्थानं काय घडलं. 6 चेंडू 5 धाबा हव्या होत्या. खऱ्या अर्थानं राजस्थान रॉयल काय नशीब घेऊन आलेत बॅड. 6 चेंडू 5 धाबा त्याही झाल्या नाहीत मित्रांनो. काय क्रिकेट आहे. क्रिकेट कधीही पलटवार करतं. वा, सुरेख फटका आहे. आपल्यातून टायमिंग साधलंय. क्षेत्ररक्षक तिथे सुरेख झेल टिपला जातोय. वा वा वा, कुणी घेतला कॅच? सुरेख झेल टिपलाय. क्लास दाखवतायत इथे मात्र टीम मोर्ची बळा. चला नेक्स्ट बॅटर, चला मैदानाच्या आतमध्ये. थोडी तयारी 2 फलंदाजाची ठेवा मित्रांनो. मी सातत्याने ही गोष्ट याच्यासाठी सांगतो. काय घडलंय प्रवीण पोळ न्यू बॅटर. प्रवीण पोळ मॅच बनवू शकते आहे. याचा आता मात्र आणखीन संधी आहे झेलची. हो, इथे मात्र नाही झाला. खऱ्या अर्थानं अशा चुका करणार तर त्या चुका तुमच्या टीमला महागात पडणार आहेत मित्रांनो. चेंडू गेलाय मात्र सी कॉर्नर, सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी, 4 धाब्यांबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 15 धाबा आतापर्यंत धावफलकावरती. 19 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. चेंडू शेष असेल तुमच्याकडे अजूनही 16. 16-19चं समीकरण नबाने आहे. हा झेल होणं गरजेचं होतं. हा झेल झाला असता तर टीम बोरगाव खऱ्या अर्थानं बॅकफुटला ढकलला गेला असता. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट मध्ये मित्रांनो कधीही उलटफेर पाहायला मिळा. उगाच नाही क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं संबोधलं जात. आपले रंग दाखवलं कधीही. इथे मात्र जोरकास फटका खेळा. पॉइंटच्या मधून अतिशय चांगला देखना फटका आहे. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी झाले परंतु 2 धाबा रोखू शकत नाही आहेत. 2 धाब्यांची भर. आणि विचार केला तर टीम बोरगाव खऱ्या अर्थानं भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव या टीमला मात्र एका दुका धाब्यांची गरज आहे. त्यासाठी ह्या धाबा खूप मोलाच्या आहेत. पुन्हा एकदा टीम धावली. टीम नांदवेने आपल्याला सूचित करतोय आम्ही
की आपण सज्ज राहायचं आहे. हो, इथे मात्र चांगला चेंडू होता, डायरेक्ट हिट. परंतु इथे निवडा तुम्ही. खऱ्या अर्थानं जो बॅट्समन खेळून जातो ना तो थोडासा लेट पोहोचतो. मित्रांनो, काही बारकाईनं अभ्यास करणं सातत्यानं गरजेचं असतं. मी मगाशी उल्लेख केला की खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये तुम्ही रिटायर होत आला तरी काही शिकण्यासारखं असतं. मी सचिन तेंडुलकर सरांचा नक्कीच उल्लेख केला की जोपर्यंत रिटायर होत नव्हतो ना 24 वर्ष क्रिकेट खेळले, परंतु मला 24व्या वर्षी शिकायचं अजून, ही भावना मनामध्ये ठेवली म्हणून तर आयुष्यामध्ये सक्सेसफुल झाले. इथे मात्र दिशा होती, परंतु आपण तो पाहिलं गेला वापस ते सोडून आले होते. पंचाने सांगितलं एसटी वर्तुळ लँड होतोय चेंडू, म्हणजेच काय तर फेअर डिलिव्हरी आहे, बालिड आहे, निर्धाव चेंडूची सांगता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती हर्षल. आता मात्र तुम्ही असे पळून जाणार, परंतु नाही. आता मात्र पंचाने सांगितले हा आहे खराब चेंडू. तुम्ही वाईट घेण्याच्या नादामध्ये आपला पॉपिंग क्रीज सोडून तुम्ही ऑफ एसटीच्या पुढे निघून गेलात तर खऱ्या अर्थानं मोजमाप होत असते. मित्रांनो, मी सातत्यानं ती गोष्टीची जाणीव करून देतो. हो 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 हो, काय गोलंदाजी आहे यार. फक्त एकच विचार मनामध्ये, मला ऑन साईडला खेळायचं आहे आणि त्यामध्ये झालेले निर्धाव चेंडू. आता समीकरण बदलेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 19 धाबा, म्हणजे अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. आणि जे 3 चेंडूचा गॅप होता तो जैसे ते तैसाच आहे. इथे मात्र खऱ्या अर्थानं 12 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. 34 धावा करायचा असताना सुद्धा थोडासा कठीण पेपर जातोय टीम बोरगावकर. खऱ्या अर्थानं विचार केला तर टीम जोर संघाने लावला 95 धावा. मित्रांनो, एक गोष्ट बारकाईने लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जिंकणार, परंतु जिंकल्यानंतर जोर बरोबर खेळायचं. तर खऱ्या अर्थानं 34 धावा चेस करत असताना तुम्ही लवकर केला पाहिजे होता. हा एक प्लॅन असतो, एक दडपण समोरच्या संघावरती टाकण्याचा एक प्लॅन असला पाहिजे. परंतु खऱ्या अर्थानं यश लागली आहे. चेंडू थर्डमॅन रिजनला डी झोन मध्ये जाईल, कारण टीम जोरला जर थोडंसं प्रेशराईज करायचं होतं तर ही मॅच 2-3 षटकामध्ये संपवायचा विचार करायला पाहिजे होता. परंतु काय स्ट्रॅटेजी होती आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी सागरला आतापर्यंत पाठवलंच नाहीये. इथे एक मोठे 3-4 फटके येणं अपेक्षित होतं, परंतु काय घडलं, वाईट +1 अशा 2 धाबा. कारण मित्रांनो, गेम प्लॅन असला पाहिजे. समोरचा खेळ पाहिलं गेलं ना तर समोरच्या संघाला थोडंसं प्रेशराईज करणं गरजेचं असेल. 11-13चं इक्वेशन आलंय. नबाने आपल्या समोर असेल. लॉपटेट केलाय. इथे मात्र झेल नाही होणार. चेंडू बाहेर जाणार का नाही. तिथे मात्र चांगला फिल्डिंग झाली आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धाबा कंप्लीट झाल्या गेल्यात. आता मात्र काय झालं, आपण जर पाहिलं 10 चेंडू आणि 12 धाबा असं समीकरण नव्याने आपल्या समोर 10 चेंडू 11 धाबा किती झाल्यात बघा, 23 झाल्यात आहे. म्हणजे 10-11चं समीकरण आलंय. आणि त्यामध्ये आणखीन एक एक्स्ट्रा आहे का. हो, यस, कार्तिक फणसे आणि जो झेल टिपला त्यासाठी खऱ्या अर्थानं राहुल मालुसरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा जरा मोजा. लाभ केला. तिथे मात्र लॉंग ऑफ रिझनला आलाय. इथे धावबाद होण्याची शक्यता. 2 धावा कंप्लीट झाल्या. 12 खेळाडू. आपण स्कोअर कडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, कारण तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. चेंडूवरती पण लक्ष द्या, किती बॉल झालेत, काय झालं. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू डी झोन मध्ये गेलाय. आणखीन 1 धाव असेल. एका धाबेने फक्त धावसंख्या पुढे सरसावली जाते. 27 ऑन स्कोर बोर्ड. आपल्याला अजूनही 7 धाब्यांची गरज आहे. और 8 चेंडू 7 धाबा. आता जरा इक्वेशन थोडंसं बुरवाळ झालंय मी म्हणेन. आणि हा खऱ्या अर्थाने येणारे 2 चेंडू आहेत ना, मी तर म्हणेन 2 चेंडू मध्ये मॅच संपवायला पाहिजे. कारण एक मानसिक जे आपण म्हणतो ना समाधान किंवा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो टीम बोरगाव घेऊन पुढच्या मॅच मध्ये जायला पाहिजे. एक मोठा मॅक्सिमम मिळाला पाहिजे. परंतु प्रत्येक टीमची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. यस आलाय. प्रयत्न झालेत, परंतु झेल होण्याची शक्यता आहे. झेलबाद झालेत. खरं आहे ना, आता विकेटचं महत्व नाहीच आहे, कारण सागर बाडकर अजूनही डकआउट मध्ये आहेत. एंट्री होते. सागर बाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
मॅच तर जिंकला हा कॉन्फिडन्स नक्की बोरगावकरांना असणार आहे, कारण 7 चेंडू आणि धावसंख्या हवी आहे तुम्हाला 7 आता. आणि हा T20चा जमाना आहे बॅट्समनचा. खऱ्या अर्थानं आतापर्यंत टेनिस क्रिकेट असू द्या त्यामध्ये दबदबा राहिलाय. प्रज्वल मालुसरे यांच्या कॅच साठी मात्र राहुल मालुसरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. सागर बाडकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. स्ट्रॅटेजी आता बदलणार आहे, 1-1 धाव घेतली जाणार आहे. इथे मात्र सुरेख फटका होता, चांगला फटका होता. एक नजर असते आणि एखाद्या खेळाडूला उगाच नाही त्याचं नाव एखाद्या स्पर्धेदरम्यान आम्ही घेत असतो, कारण त्यांच्याकडे ती क्षमता असते, त्यांच्याकडे ती गोष्ट असते. त्यासाठी नक्की आता 6 चेंडू 6 धाब्यांचं समीकरण नव्याने आलंय. टीम नांदगणे टीम धावली. आपण दोन्ही संघांनी सज्ज राहा. जशी ही मॅच संपेल हा संघ बाहेर येईल तत्पूर्वी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं मित्रांनो. चला टीम मीटिंग घेऊ नका, आपली मॅच आहे, आपली स्पर्धा आहे, याचं बहाण प्रत्येकाने ठेवायचं आहे. टीम मोर्जीवाला 6 चेंडू 6 धाबा. काय घडणार, टीम मोर्जीवाला की टीम बोरगाव? कोण मारेल बाजी, कोण जाईल या जय श्रीराम चषक 2025च्या पुढच्या फेरीमध्ये? येणारे 6 चेंडू ठरवणार आहेत. सागर बाडकर ऑन स्ट्राईक, गोलंदाज मात्र स्वयं. इथे मात्र खूप हाईट आहे, खूप हाईट आहे. पंचांच्या बाहू उंचावल्या गेल्यात. वाईट आलाय प्लस तुम्हाला एक बाउन्सची वॉर्निंग सुद्धा आले, म्हणजे दोन्ही बाजूंनी नुकसान झालंय मी म्हणेन. धाव तर गेलीच, परंतु माझ्याकडे एक संधी शेवटला वापरता आली असती बाउन्सरची, ती सुद्धा मी घालवले. नक्कीच इथे मात्र स्वयं आता स्वयंभू व्हावं लागेल तुम्हाला. डॉट डिलिव्हरीकडे जावं लागेल. 6 चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. आणि सागर एक जंटलमॅन आहेत, एक सेन्सिबल क्रिकेटर आहेत. त्यांना माहिती आहे इथे 1-1 धाव नक्की घेऊया, पुढचं पुढे बघूया. स्ट्रॅटेजी बदलले टीम बोरगावची म्हणेन. आता विजयाला प्राधान्य दिलं जाईल. विजय कसाही करून संपादन करायचं आहे याकडे आता बारकाईनं पाहिलं जाईल. टीम मोर्जीवाला खरं अर्थानं कौतुक करेन यार मित्रांनो. तुम्ही 34 धावा डिपेंड करत असताना सुद्धा फाईट देताय, लाजवाब आहे. कारण जिथे 95-96 धावा होत आहेत तिथे तुम्ही 34 डिफेंड करताय. मोठा गॅप आहे. इथे मात्र खऱ्या अर्थानं थोडस गती द्यायला पाहिजे होती, 2 आल्या असत्या. परंतु जर तर ला क्रिकेटमध्ये अजिबात स्थारा नाहीये. 1 धाव आली आहे म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. आता मात्र काय घडेल, पंच आमच्याकडे बळले जातील. यस इट वाईट कॉल. 4 बॉल आणि 2 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. टीम भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव स्वयं पुन्हा एकदा. आता मोठा फटका खेळायचा प्रयत्न सागर यांनी केला, परंतु दुग्न मनस्थिती होती, खेळू की नको, कारण पूर्ण ते गेले नव्हते. नंतर अतिशय शेवटच्या मुवमेंटला थोडासा फटका बॅट फिरवायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये डॉट बॉल आला. 3 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. क्लिक केला दुसरे. इथे मात्र काय घडलं, एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न नाहक केला जातोय, नाहक केला जातोय मी म्हणेन. विकेट आहे, विकेट आहे. सागर बॅक टू द पॅव्हिलियन, कारण त्यात क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. आणि जर खऱ्या अर्थानं आता नवीन फलंदाज स्ट्राईकला जाणार आहे ऋषिकेश, कारण ही मोठी चुकी असते. खरं पाहिलं एक घेतली असते तरी तिथे मात्र आपण जर पाहिलं तर ते फलंदाज नॉन स्ट्राईकला आता उभे आहेत, ते स्ट्राईकला आले असते, त्यांनी चेंडू खेळले होते. परंतु ऋषिकेश आता मात्र न्यू बॅटर आलाय. 2 चेंडू आणि 1 धाव. समीकरण पहा वेगळ्या दिशेला कलाटणी घेत आहे. आणि इथून सुद्धा खऱ्या अर्थानं जर ही मॅच टीम मोर्जीवाड्यांनी जिंकली ना, एक चमत्कार पाहायला मिळेल आपल्याला. थोडंसं धडपण आलंय, प्रेशर आलंय टीम बोरगाव. खऱ्या अर्थानं 2 चेंडू 1 धाव. मी कालच्या मागचा उल्लेख नक्कीच केला. अर्थातच लखनौ विपक्ष राजस्थान ही मॅच झाली. खऱ्या अर्थानं एक मोठ्या मॅच मध्ये सुद्धा उलटफेर होतात. 6 चेंडू 5 धावा निघत नाहीयेत.
चला 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 थोडं स्पीडअप करा. लय वेळ घेतला तुम्ही या मॅच साठी. स्वतः आपण आयोजक आहात, जास्त वेळ घेऊ नका. किती वेळ घेता यार मित्रांनो. चला पाठीमागून डायरेक्शन येते मला वाटते. यस नक्कीच त्यांना हायलाइट करा कॅमेरा तिथे. मात्र ओ हो एसटी रक्षक चुकी करतायत आणि इथे ऋषिकेशने कामगिरी आपली चूक केली म्हणे. यस विन द मॅच टीम बोडगाव. परंतु मी म्हणेल या विजयाचं मोल तर आहेच, परंतु जे पाहिजे होतं ते नाही मी म्हणेन टीम बोडगाव. कॉन्फिडन्स भरावा लागेल तुमच्या टीम मध्ये. विन द मॅच आपण पाहिलं टीम अर्थातच भैरवनाथ युवा मंडळ बोडगाव. वेल प्लेड आणि खऱ्या